मी सर्वच महापुरुषांना आपल्या सर्वांच्या वतीनं उपस्थितांच्या वतीनं अभिवादन करतो। आणि आज आपल्या या परिसरामध्ये या वेगवेगळ्या मालिकांची अन्यायाची मालिका ही चालत असताना या मालिकेचा समारोप आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून होत आहे। कारण नेहमी म्हटलं जातं शुरुआत वो लोग करते पर खत्म हम करते। त्यामुळे आजच्या मालिकेचा हा समारोप होत आहे। आणि समारोप कशाने होत आहे तर हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून समारोप होत आहे। आणि आज जरी दुर्दैवी घटनांनी आपण या हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं असलं तरी आनंद या गोष्टीचा होतो की सगळ्या बाकीच्या गोष्टींचा प्रश्न आहेत वेगवेगळ्या आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आपण सगळेजण विखरलेलो आहोत। पण आज कुठंतरी भगव्या विचारधारेच्या खाली आपण एकत्र आलोत त्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासून आनंद देखील आहे। ज्या वेळेला कुठलंही संकट येत असेल, आता ते निवेदक सारखं बोलत होते हे आमका जातीचा ते तमका जातीचा आपण एक आलं पाहिजे, तुम्ही बरोबर बोलता, पण इथून पुढच्या काळामध्ये एकच शब्द आला पाहिजे, फक्त हिंदू आला पाहिजे, बाकी काही आलं नाही पाहिजे। कारण या देशाची अखंडता ही कशामध्ये आहे, भारताची संस्कृती काय, तो कुठल्याही धर्माचा जरी असला तर ती संस्कृती हिंदू आहे हे लक्षामध्ये आपण घेतलं पाहिजे। आणि हे काही लोकांना जर समजत नसेल तर या भारत भूमीमध्ये त्याला कुठल्याही प्रकारे राहण्याचा श्वास घेण्याचा अधिकार सुद्धा राहत नाही। सातत्याने वेगवेगळ्या घटना घडतात। आम्हाला कुठून तरी कुणीतरी येतं अहिल्यानगरमध्ये, तर तुमचे बरेच लोक बीडचे अहिल्यानगरला असतात, काही असो दवाखाना असो काही खरेदी असो काही असो ते अहिल्यानगरला असतात। मालक त्यांनी सांगायचं या गावामध्ये असं झालं, त्या तालुक्यामध्ये असं झालं, शहरात ते इतके लोक वाढले, शहरात असं झालं, मग आम्हाला आता गावातून एखाद्या शहरात जायचं म्हणतात लोकांना भीती वाटती, कारण आता शहरात सुद्धा ते लोक 30-35% झाले। अरे आम्ही त्याला सांगतो बाबा तुझ्या शहरात नाही, या भारताची जेव्हा जनगणना होईल आकडे समोर येतील तर तुम्हाला सांगतो 40 कोटीच्या आसपास ते लोक जातील। हे तुम्ही आज लक्षात ठेवा। माझ्याकडून मी आज जे बोलतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। हे आकडा समोर येईल, फक्त आकडे समोर येणार, हे 40 कोटीपर्यंत लोकसंख्या जाईल। आणि हे उन्माद कशामुळे सुरू झाला, तो उन्माद फक्त तुम्हाला सांगतो संख्या वाढत चालली पण उन्माद वाढत चालला। आणि म्हणून आता आपल्याला हे उन्माद तुम्हाला सांगतो जर कमी करायचं असेल तर त्यांना कशाचा कायदा मान्य आहे, त्यांना आपला भारताचा संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मान्य नाही। त्याच फक्त अजून आकडे पुढे येत नाही म्हणून शांत बसून आहे। पण ज्या वेळेला यांची संख्या वाढणार त्यावेळेला ते जसं जगाच्या नकाशावरती 1400 वर्षापूर्वी झालेला धर्म हा जगाच्या नकाशावरती जवळपास 57 देश हे आज इस्लामिक देश म्हणून जाहीर झाले, तर तशा प्रकारची मागणी करायला सुद्धा तुम्हाला सांगतो फार वेळ राहिलेला नाही। म्हणून आपल्या सर्वांना हिंदू म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे। आज आम्ही दोघं या ठिकाणी आलो, महेश दादा असतील, मी असेल, आमच्याकडे सुद्धा भरपूर संख्या। आम्हालाही बऱ्याच वेळेला वाटायचं की आता हे लोकांच्या विरोधामध्ये कसं जायचं, शेवटी राजकारण निवडणूक आहे मताच्याच आहेत। आणि तुम्हाला काय कोणाला बी आम्ही असतो हे असतो किंवा देशाचे पंतप्रधान जरी असले तरी प्रत्येकाला एक मताचा अधिकार। बऱ्याच वेळा लोक उघड भूमिका घ्यायला 2 पाऊल मागं पुढे सरकतात, नको कुणी आलं आणि आमचं तुम्हाला पाठिंबा तुम्ही करा, तुम्हाला पाठिंबा तुम्ही करा। आपण त्याचं तो कुठपर्यंत करणार आहे, त्याची
थोडं प्रत्येकाला थोडे मर्यादा येतात. आपल्याकडे स्वतःचीच परिस्थिती असणार. काही प्रश्न झाला, राजकीय लोकांना सांगायचं नाही नाही, तुम्ही या, आपण बसू, त्यांना बोलून घेऊ, मिटून घेऊ. तुम्ही या, आपण बसू आणि काय करायचं, मिटून घ्यायचं. मिटता मिटता असं झालं जसं ते आपलं ध्येय मंत्र आहे ना, धर्मासाठी झुंजावे. हा नाही ते झालं, पण मारिता काय सांगा परत, मारिता मारिता घ्यावे राज्य. ही तशी परिस्थिती झालेली आहे. आणि मग मिटता मिटता काय झालं, ज्ञानेश्वरचं ऐकलं आपण. मिटता मिटता काय, ज्ञानेश्वरच्या घरापर्यंत, त्याच्या 6 वर्षाच्या मुलीपर्यंत येण्याची त्या लंडकुळ्याची हिंमत झाली. आणि आपण काय केलं, आपण त्याच्या मागे उभा राहिलो नाही. आपण काय म्हटलो, ज्ञानेश्वर कुठल्या जातीचा आहे, बघून घेतील त्याचे लोक. हे कुठल्या जातीचं आहे, बघून घेतील त्यांचे लोक. अरे पण तो भारतीय नागरिक आहे आणि भारताचं विचारधारा ही कुठली आहे, तर हिंदुत्ववादी आहे. हे आपण विसरता कामा नाही. आणि या विचारधारा सांगण्याकरताच आज आम्ही लोक या ठिकाणी आलो. हे किती वेळा आपण सगळेजण ऐकत बसणार, पाहत बसणार, त्याच्यावरती चर्चा करत बसणार. तसं सानपताई सांगत होते आता, तुम्ही त्यांचं काय काय ऐकलं मला माहिती नाही, फक्त व्हिडिओ पाहिला असेल, चहाचा ऐकला असेल, पण मला त्याच्यामधलं जर काही सगळ्यात महत्वाचं वाटलं असेल तर ते फक्त आणि फक्त एकच महत्वाचं वाटलं, आणि ते वाईट देखील वाटलं, की आपले हजारो लोक तिथं होते पण मदतीला कोणी आलं नाही. पण त्यांचं झुंबडच्या झुंबड उरली, एक डुकरींच्या मागे जसे पिल्लं पळत राहतेत तसे डुकराची पिल्लं ही सगळी जमा झाली. मग किती वेळा अशा महिला भगिनींनी पुढे यायचं, किती वेळा अशा महिला भगिनींनी आपल्या सर्वांसमोर या एवढ्या मोठ्या जनसमुदाय समोर हा आपला दुःखाचा हंबरडा किती वेळा फोडायचा. पण आपल्यामध्ये जागरूकता येण्याकरता प्रचंड वेळ लागतो. आपल्याला संघटित होण्याकरता प्रचंड वेळ लागतो. संघटित आपण लवकर होत नाही. आपण कुठेतरी कोणाचं रक्त जोपर्यंत सांडत नाही, जोपर्यंत कोणाचा दुर्दैवी एखाद्या कुटुंबामध्ये घटना घडत नाही, दुर्दैवी मृत्यू होत नाही, तोपर्यंत आपण कुठेही एकत्र येत नाही. आणि हा इतिहास आहे, जोपर्यंत जो संभाजी महाराजांना कैद केलं गेलं, 40 दिवस हाल केले, पण आपण मदतीला गेलो नाही. ज्या वेळेला त्यांची घटना घडल्यानंतर आपण एकत्र झालो आणि मग औरंग्याला आपण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ दिला नाही आणि इथंच संभाजीनगर मध्ये त्याला गाडला. पण जर आपण त्याच वेळेला एकत्र झालो असतो तर आज आपण जे आज अखंड भारतवर बोलतो तर ते बोलायची सुद्धा गरज पडली असती. आज जे 57 देश आपण सांगतो तर 57 नाही, तुम्हाला सांगतो 100च्या 100 देश आपले असले असते, ह्या भगवाचे असले असते. कारण ते लोक जर राहिले असते तर तरी झालं असतं. पण हरकत नाही. आज तुम्ही कुठेतरी काळे बंधूंनी पुढाकार घेतला, त्यांच्याबरोबर इथं असणारे सर्व समाज बांधव कमिटीचे लोक आहेत, देव देश धर्मावरती प्रेम करणारे लोक आहेत, त्या सगळ्या लोकांनी पुढाकार घेतला आणि वाटलं की आता हा वर्षानुवर्ष चाललेला अन्याय आहे, हे मिटवामिटवीचे प्रकरण कुठेतरी आता ते पुढे घेऊन जावं लागणार. आणि म्हणून कुठेतरी आज तुम्ही सगळे देव देश धर्मावरती प्रेम करणारे लोक आज एकत्र आले आणि कुठेतरी आज या सगळ्या विषयाला वाचा फोडण्याकरता सुरुवात. आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या की कुठलं गोमाता असेल, एखादी मोकाट असेल, एखादा बैल असेल, मोकाट असेल, आपल्यामध्ये प्रथा परंपरा असतात. देवाच्या नावाने एखादा बैल गावात सोडावा लागतो, एखादा वळू आपण त्याला म्हणतो. एखादी गोमाता असती, काही गोमात्यांचं आपण दूध काढत नाही, तिच्या वासराने ते प्यायचं असतं, मग ती आपण गोमाता तशीच ती देवाला समर्पित केली असते. मग ते काय करायचे, रात्रीची पाळत ठेवायची, ती थोडी वाढली मोठी झाली
त्याला वाटलं आता हे जरा वजन वाढलं, याचं मास वाढलं, रात्रीतून अचानक गायब होतो. आपण सांगतो, पोलीस प्रशासनाला सांगतो, अधिकारी वर्गाला सांगतो की आम्हाला त्या व्यक्तीवर संशय, त्याने असं असं केलं, हे आमचं मुक जनावर, आमची ज्याला आम्ही मातेप्रमाण मानतो, गोमाता असं, हे अचानक ह्या व्यक्तीने गायब केलं तर आम्हाला संशय. त्याच्यावर कारवाई होत नाही. ते लोक तसेच मोकाट कुठंतरी घटना घडल्या, आपण पोलीस स्टेशनला गेलो, परत ते लोक तिथं आले, पोलीस स्टेशनवर दगडफेक केली, परत सुद्धा ते लोक मोकाट. त्यांचे 4 हात, आपले 12 हात. किती? त्यांचे किती लोक? 4. आणि दगडफेक कुणी केली? त्यांनी. म्हणजे आपण पोलीस स्टेशनला सुद्धा जायचं नाही. हे अशा प्रकारे तुम्हाला सांगतो उदाहरण सेट करायचा प्रयत्न करतात की आम्ही पोलिसांवर सुद्धा हात टाकू शकतो, पोलीस स्टेशनवर सुद्धा हात टाकू शकतो. अशा प्रकारे आपल्याला भयभीत करायचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला सांगतो आता पुढच्या काळामध्ये अशा या झुरांना कुठेही घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्ही आज संघटित झालेत आणि काय होतं तुम्हाला सांगतो, आता आपल्याकडून थोडं चुकतं. आता परत 26 तारखेला सगळ्या टॉप्या एकत्र दिसतील. 26 तारखेला माहिती असेल काही लोकांना काय आपलं काय होतं. आपल्या अशा भगव्या टॉप्या दिसतच नाही. मग आमच्यासारखे जे मताचं कॅल्क्युलेशन करणारे राजकारणी लोक असतात ना, ते ज्या जास्त टॉप्या असतील तिकडे जास्त वळतात. पण ज्या वेळेला तुम्ही भगव्या टोप्या घालून फिरतान आणि हिंदू म्हणून ज्यावेळेस फिरतान, तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो आमच्यासारखे जे काही राजकीय लोक आहेत ते कदापि त्या मच्छरदाणीच्या टोपवाल्याकडे जाणार सुद्धा नाही. पण याचा अभाव फक्त कशामुळे आहे की आपल्या टोप्या दिसत नाही. आता 25 तारखेला मी सांगितलं की ते टोप्या दिसणार तुम्हाला. 26 तारखेला जरा मोबाईल मध्ये कॅलेंडर आहे, तुम्ही बघा काय आहे मोबाईल मध्ये 26 तारखेला. आता पोलीस प्रशासनाला आम्ही सांगतो आजच, या बकरीच्या दिवशी आमचं कुठलंही ज्याला आम्ही गोमाता संबोधतो किंवा काबाड कष्ट ज्याच्याकडून आम्ही त्याला शेतीमध्ये उतरवतो असा आमचा बळीराजा म्हणजे बैल, तो जर 26 तारखेला कापला गेला, 27 तारखेला आम्ही या ठिकाणी तुम्हाला आजच सांगतो. त्याची जरा तुम्ही खबरदारी घ्या. तुम्ही लक्ष ठेवा. 26 तारखेला सगळ्यांनी लक्ष ठेवा. हे सातत्यानं किती वेळा होणार, किती वर्ष चालणार, याच्यावर सुद्धा आपल्या प्रत्येकाला कुठेतरी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. बाकीचे विषय भरपूर आहेत, ज्याने ज्याने आपापल्या पद्धतीने त्या त्या प्रवाहामध्ये काम करावं. पण कुठपर्यंत? जोपर्यंत चौकटीत जोपर्यंत. पण ज्या ज्या वेळेला हिंदू म्हणून कुठलाही प्रश्न उपस्थित होईल तर आपण सगळ्या जोरांनी अशाच पद्धतीने एकत्र येणं गरजेचं आहे की जेणेकरून पुढच्या काळामध्ये एकाही व्यक्तीचं धाडस अशा प्रकारे वागण्याचं किंवा आपल्यापर्यंत येण्याचं होता कामा नये, याची आपल्या सर्वांवर जबाबदारी आता वाढलेली आहे. आपण सगळेजण वेगवेगळ्या दिशेने आपण जरूर जात असतो. निवडणुका असतात, वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत, हरकत नाही. पण ज्या ज्या वेळेला असं कुठेतरी संकट येतं तर आपण सर्वांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. कारण संकट आता थोडं राहिलेलं नाही, सोपं राहिलेलं नाही. हळूहळू आता इथं बोर्डावरती लिहिलेलं आहे, वाढती झुंडशाही, जमीन अतिक्रमण, गोहत्या, लोकसंख्या. आता याच्यापेक्षा अनेक वेगळे मुद्दे चाललेले आहेत. नाशिक जिल्ह्याचा तुम्ही पाहिला असत, कुठला जिहाद पाहिला तो? कॉर्पोरेट जिहाद. आम्ही अहिल्यानगर शहरामध्ये 8 वर्षापूर्वी आंदोलन केलं. कुठलं पाहिलं तुम्ही? ऐकलं का तुम्ही ते? ट्रॅव्हल जिहाद. कोल्हापूरमध्ये तुम्ही जर गेले तिथं काय चालू आहे? पहिलवान जिहाद. आता हे कशाचा प्रकार आहे तुम्हाला काय माहिती असतं? काही काही लोक तुम्हाला येतील, तो आपलाच असेल हिंदू एखादा व्यक्ती, पण तो हिंदू मानसिक खतना झालेला असतो, शारीरिक नसते. तो काय सांगतो आपल्याला? हे खोटं आहे, हे राजकीय आहे, हे लोक राजकीय लोक. अरे आता कुठल्या निवडणुका आहे? हे निवडणुकीसाठी चाललेलंच नाही, हे फक्त आपल्या लोकांमध्ये जागरूकता आणण्याकरता चाललं. आता महेश दादा कुठं होते काल?
हिंदू संमेलनला कुठं सातारा जिल्ह्यामध्ये होते. आज कुठे आहेत? बीड जिल्ह्यामध्ये. आम्ही कुठून आलो? आयल्यानगरून आलो. आता आम्ही का कोणत्या निवडणूक प्रचार आलो का? हे कुठल्या काय मतं मागायला आलो का? तुम्ही कशा करता आले? ते उन्हात तुम्ही सकाळी 10 वाजल्यापासून बसले. आपण सगळेजण एकाच विषयाकरता आलोय की आपल्या भारत देशामध्ये आपला हिंदू बांधव हा सुरक्षित राहिला पाहिजे, याच्याकरताच आता आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आणि ह्या प्रश्नावरती कुणीही राजकीय पक्ष जरी काम करत नसले तर आपल्या सर्वांना हिंदू म्हणून आपल्या सर्वांना काम करावं लागणार आहे. आता कोल्हापूर मधलं मी तुम्हाला पैलवान जिहाद आम्ही विचारला त्या दिवशी कोल्हापूरला गेल्यानंतर महेश दादा की काय, तर तिथं आपल्या एखाद्या व्यक्तीला हळूहळू जवळ करणे, त्याला सांगणे की तब्येत तुला जर बनवायची असेल, चांगली कुस्ती करायची असेल, चांगलं जर तुझ्यामध्ये ताकद यायची असेल तर तुला हळूहळू बडेका खावा लागेल. मग हळूच त्याला सांगायचं. मग तो म्हणणार आता आपला माणूस तो कधी हा म्हणू शकत नाही. मग हळूहळू त्याला सांगायचं, आज मी इतके जोर मारले, इतक्या बैठका मारल्या, 1 तास लढत केली, तू 10 मिनिट सुद्धा करत नाही, तुझा स्टॅमिनाच नाही. मग त्यांनी सांगायचं की तू चालू कर, आज थोडा तुकडा खाऊन बघ. तो नाही म्हणतो. पण रोज हळूहळू 4 जण 5 जण ते गोळा होतात, हळूहळू एखाद्या माणसाला खाऊ घालतात. मग आपल्या एखादा माणूस झाला, दुसऱ्याला काय वाटतं, तो खातोय, तो चांगला व्हायला लागलाय, त्याचा चांगला स्टॅमिना वाढला, आणि त्याचं खोटं कौतुक करते ते. 8 दिवसात तू बघ किती चांगला दिसायला लागलाय, वाढली तुझी साईज वाढली. तू विचार, घरी विचार, जाऊन ये जरा, फोन लाव, कोणाला विचार, व्हिडिओवर दाखव. मग असं करत हळूहळू एक माणूस येतो. आणि असं करता करता तुम्हाला सांगतो, तिथं सुद्धा आपल्यातल्या बऱ्याच लोकांना त्यांनी ह्या चक्रव्यूहामध्ये हे अडकून टाकलेलं. आता आमच्याकडे ट्रॅव्हल जिहाद झाला. ट्रॅव्हल जिहाद म्हणजे आम्हाला काही लोकांनी विचारलं काय बांधलं, आणि ज्या वेळेला तो व्हिडिओ समोर आला एका महिलेबरोबरचा, की त्या महिला सातत्याने जी प्रवास करत होती, तिला हळूहळू त्यांनी आपल्या विचारामध्ये घेतलं, आपल्या गप्पांमध्ये घेतलं, आणि कुठेतरी तिला हळूच कधी तिला सुद्धा कळालं नाही की आपल्याबरोबर काय केलं. म्हणजे हे एक प्रकार फक्त समोर आला, पण असे न आलेले समोर आज प्रकार अनेक आहेत. इथं आज 2-3 लोक आले, पण असे अनेक लोक आहेत की जे आज समोर येऊ शकत नाही. त्यांच्या मनामध्ये ते भयभीत आहेत की आपली घटना झाली, पण आज कुठं आपण लोकांसमोर सांगता परत आपल्याला राहायचंय. पण तुम्हाला सांगतो, आपली शक्ती एवढी मोठी राहिली पाहिजे की ते म्हटले पाहिजेत की आपल्याला यांच्यामध्ये राहायचंय. तर ती परिस्थिती आपल्या सर्वांना आपल्या संख्येच्या माध्यमातून निर्माण करावं लागणार आहे. आणि ज्या वेळेला या भगव्या टोप्या सगळ्या दिसत राहतील, तर त्या टोप्यांपेक्षा जेव्हा आपल्या टोप्या जास्त दिसतील, तर त्या वेळेला तुम्हाला सांगतो, एकही राजकीय पक्ष त्या पलीकडच्या दिशेने जायचं नाही. ही तुम्ही लक्षामध्ये घ्या. आज तुम्ही सांगता की हे इकडं अनधिकृत आहे, ते अनधिकृत आहे, याचं आहे त्याचं आहे. अरे याचं त्याचं म्हणजे कोणाचं आहे? ते कोणाचं आहे? आणि अतिक्रमण कोणाचं असतं जास्त? जरा मोठ्याने वरडा, तिथपर्यंत आवाज गेला पाहिजे. तिकडे हिरवा झेंडा पण आज बाद घाबरता. काय होतं, एक बोलला मग सगळे बोलणार आहेत. आणि तुम्ही फक्त आमच्या दोघांचीच वाट नका बोलू, आम्ही बोलाव. त्याला काही घाबरायचं कारण नाही. जो आहे ते त्याला म्हणावंच लागेल. त्यांनी सांगितलं मी नाहीये, तर आपण त्याला म्हणणार नाही ना. पण आपल्या सर्वांना हे पाहावं लागणार आहे काय कशा पद्धतीने चाललेली समाज व्यवस्था कशी चाललेली. प्रत्येक गोष्ट आता थोड्याने पत्रकार लोक विचारतील, फोन चालू होतील, याच्यावर कायद्याची मागणी करणार का, याच्यावर विधानसभेत बोलणार का. अरे कवर बोलायचं, कवर कायदे करायचे. आज देशाच्या सुरक्षेकरता एवढे मोठे कायदे आहेत, पण ते किती वेळा पाय मल्ली तोडले जातात ह्या लोकांकडनं. देशाच्या आत येऊन अनेक वेळेला आपल्यावरती हल्ले केले, बॉम्बस्फोट केले. ते काय कायद्याची परवानगी घेऊन आले का? त्याच्या विरोधात कायदा नाही का? मग किती वेळा आपण मागणी करायची. आज एवढे वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद चालू आहे. आता प्रत्येक गोष्टीवर काय कायदा करत बसायचा का? पण कायद्याच्या पलीकडे एकदा आपण जर ठरवलं की आपण सगळ्यांनी ठरवलं की आपल्यात हिंदू समाजात हा ठरलेला नियम आहे, याच्या पलीकडे जायचं नाही. जसं आता तुम्ही निवेदक सांगत होते
प्रोटोकॉल आहे, प्रोटोकॉल पाळा. तर आपल्या सुद्धा प्रोटोकॉल ठरला पाहिजे की आपण या लोकांची कुठल्याही प्रकारे आर्थिक व्यवहार करणार नाही. हा कायदा तुम्ही करून टाका. आज तालुका स्तरावरचे कधी बाजार असतो, बाजारात दिवशी एखादी मागाशी सांगत होते, ते महिला कुणी शेळी घेऊन आलं, तिला माहिती नाही 500 रुपये ती शेळीची हातून हिसकून घ्यायची आणि परत तिने कोणाला म्हणा ना ही घेतली म्हणून शेळी, पैसे दिले ना तिला. अरे भाऊ ती 2000 रुपये शेळी, तू 500 रुपये दिले. पण तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला आपण हे सगळं ठरवू की यांचे आर्थिक आपल्याला नाकाबंदी करायची, तुम्हाला सांगतो याची एकाची ताकद होणार नाही की आपल्या हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीकडं पाहण्याची, बघण्याची किंवा कुठल्याही सानपताईच्या एखाद्या कुटुंबातला जो देशाचं संरक्षण करत होता त्याच्या अंगावरती चहा सुद्धा वाजण्याची हिंमत होणार नाही. पण हे आपल्याला ठरवलं लागणार, हे कायदा नाही करू शकत. हे आपल्या सर्वांना ठरवलं लागणार, सकल हिंदू समाज म्हणून आपल्या सर्वांना निर्णय घ्यावा लागणार आणि तो घेणं अपेक्षित आहे. म्हणून आज तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरती सांगत असताना अनेक मुद्दे असतात. या जिहाद्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, समाजातले वेगवेगळे प्रश्न आहेत. प्रत्येक शहरात एखाद्या गावात गेलो की त्याच लोकांचं अतिक्रमण असतं. कुठला असं ठिकाण राहिलं नाही की त्यांनी सोडलं नाही. शासकीय जमीन ते एक सोडली नाही. जिथं जिथं शासकीय जमीन दिसेल तिथं त्यांचं अतिक्रमण दिसणार तुम्हाला. जिथं जिथं कुठलाही व्यवसाय असेल, हे रिक्षावाल्यांपासून ट्रॅव्हलपासून प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला सांगतो दिसणार आहे. आणि आपल्या लोकांनी सुद्धा त्या सगळ्या गोष्टींवरती आपण लक्ष दिलं पाहिजे की काय चाललंय, कशा प्रकारे चाललंय. ही आपल्या काही प्रमुख लोकांची जबाबदारी असते. एखादं चुकत असेल त्याला एकदा नाही 4 वेळा आपण सांगितलं पाहिजे. आपण काय करतो, नाही त्याला सांगितलं पण ते ऐकत नाही. असं नसतं. समाजातल्या काय आपल्या लोकांनी एकदा सांगितलं की त्या लोकांनी सुद्धा ऐकलं पाहिजे. एकदा नाही त्याला 4 वेळा सांगायचा प्रयत्न करा. आणि कुठंतरी आपल्या सर्वांनी हे नियम केले पाहिजे. म्हणून आज महाराज पण या ठिकाणी आले, लक्ष्मण महाराज. हे लोक सुद्धा सांगत असतात, जे जाहीर बोलत नसले पण त्यांचं कामच ते की धर्माचे विचारधारा पुढे नेणं, धर्माचं संरक्षण करणं, तुमच्या आमच्यासारख्या लोकांना मार्गदर्शन करणं. पण हे लोक वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या असे लोक आपल्याकडं या देशामध्ये होऊन गेले. त्यांनी आपल्याला फक्त तीच विचारधारा दिली आहे. आणि आज कुठेतरी ती विचारधारा मोडीत काढण्याकरता आज कुठेतरी काही लोक येत आहेत, आपल्यावरती बळजबरीनं काही लादण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांच्यावरती बितलेलं आहे. कारण त्यांना हे सुद्धा ते लोक धर्मांतर झाले लोक आहेत. हे सगळे जेव्हा ते औरंगजेब आला, हे सगळे तलवारीच्या जीवावर ते सगळे लोक धर्मांतर झाले. ते खेड्यापाड्यात कुठे होते का पहिले लोक? एक बी नव्हता. पण त्या काळामध्ये ज्यावेळेला औरंगजेबाचं सैन्य आलं, जे भेकाड लोक होते त्यांचं धर्मांतर झालेलं आहे. आणि म्हणून ती भेकाड लोकांची जी पैदाइश आहे, त्यामुळे त्यांना घाबरण्याची तुम्ही गरज नाही. हे धर्मांतर झालं म्हणजे कसं झालं? हे तलवारीच्या जीवावर झालं, तलवारीच्या धारेवरती. ते फक्त मानीला लावायची अशी, देखी की धारीस की देखी म्हणले तू लगेच कलमा पड, लगेच ते कलमा पड. आणि मग त्यांच्या ज्या पैदाशी आहेत पुढच्या, त्यामुळे भेकाड माणसाची ब्रीड कशी निघती? भेकाड निघते. आपली ब्रीड कोणती आहे? हिंदूंची आहे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज हे लोकांचे आपण वारसदार लोक आहेत. सगळे विचारायचे आपण वारसदार आहे. आणि त्या प्रकारे आपण सगळे लढवय्ये लोक आहे. त्यामुळे आपल्याला काय सांगायची गरज नाही की कोण कशा प्रकारे काय आहे. फक्त आज काय स्वतंत्र भारतामध्ये आपण जगत आहोत, म्हणून आपण महामानव विश्वस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपण मानतो. पण ते मानत असताना जर आपल्यावर कोणी जर दादागिरी करत असेल, त्यांनी काय वेगळं समजू नये. त्याचा अफजल खान करायला काय आमच्या लोकांना वेळ लागणार नाही. आता पोलिसांवर होतोय तरी पोलीस काही करत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्या लोकांना पुढच्या पिढीला हे विचार करावा लागणार आहे. एखाद्याचा तुम्हाला सांगतो, एखाद्याच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज संचारले पाहिजेत, त्याच्याशिवाय हे लोक नीट होणार नाहीत. मग तुम्हाला सगळ्यांना ह्याच सगळ्या गोष्टींवरती मार्गदर्शन करण्याकरता, तुम्हाला विनंती करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी दोघं जण आलो आहोत की ज्याच्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये कुठलंही संकट जर आलं तर त्या संकटाकरता आपण हिंदू म्हणून कुठल्याही प्रकारचे विचारधारा न बघता ज्या ज्या वेळेला हिंदू माणसावरती संकट येईल तर आपण त्या वेळेला त्या हिंदूच्या बाजूने आपण उभा राहण्याकरता, तुम्हाला हेच सांगण्याकरता आम्ही आज या ठिकाणी आलो. म्हणून आपल्या सर्वांना आम्ही विनंती करतो की आता इथून पुढच्या काळामध्ये आज तुम्ही पुढाकार घेतलाय सगळ्यांनी, आता अशाच पद्धतीने पुढाकार घ्या.
इथंच नाही तर संबंध जिल्ह्यामध्ये घ्या की ज्या माध्यमातून जर कुठलंही संकट आलं तर आपल्यापर्यंत कुठेही एखाद्या हिंदू बांधवाला कुठेही अन्याय होणार नाही, त्याच्यावर अत्याचार होणार नाही. या सगळ्या भूमिका आपल्याकडनं जबाबदारीने पुढे गेल्या पाहिजेत आणि प्रत्येक गाव पातळीवर असेल, तालुका पातळीवर असेल, आपले लोक त्या ठिकाणी त्यांनी काम केलं पाहिजे, जागरूकता ठेवली पाहिजे. जर कुठेही अन्याय झाला तर तिथल्या पोलीस स्टेशनला आपले लोक जमा झाले पाहिजेत. आज सानपताईंची जी परिस्थिती झाली की त्यांच्या नवऱ्याला तिथं रस्त्यावरती सगळं मारहाण करत असताना चहा वाचला, म्हणजे एक अमानुष प्रकारे जो काही प्रकार घडला, तर तसा जर प्रकार घडला तर आपली देखील संख्या या भगव्याधारी टोप्यांची आज आपली दिसली पाहिजे. आणि म्हणून उद्या जरी 26 तारखेला जरी दिवस गेला तर त्याच्यानंतर 4 दिवसामध्ये काहीतरी करा आणि आपली देखील शक्ती ह्या जाळीदार टोप्यांपेक्षा आपली भगव्याची संख्या किती आहे हे देखील आपण प्रत्येक वेळेला हे दाखवून दिलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला दाखवण्याकरता ही संघटित राहणं अत्यंत गरजेचं आहे. किती वाजता आले आज तुम्ही सगळे बरेच लोक? 10 वाजता. आता वाजले दुपारी 2:15 वाजले. आता हे सगळं करत असताना आपल्याला आलो म्हणजे आपण आता कुठेतरी आपल्यात भावना जागृत झाल्या म्हणून आपण आलो. आता या भावना अशाच पद्धतीने जागृत ठेवू की जेणेकरून आपल्याला ज्या काही हिंदू लोक असतील जे आज जरी इथं आलेले नसले त्यांना वाटलं पाहिजे की आपला आधार देणारे कोणतं लोक. आज तुम्ही 4 लोकांना सर म्हणले असतील, त्यातले 3 आले नसतील, एकच आला असतं, पण त्या 3 लोकांना सुद्धा तुम्हाला जरी आले नसले तरी त्यांना संकट आलं, त्यांना वाटलं पाहिजे की आपल्यातले 2 लोक आहेत, हे उद्या आपला आधार देतील. त्यांचा तिरस्कार करू नका, पण प्रत्येक हिंदूला तुम्ही आधार द्या की ज्याच्यातून आपला तो हिंदू हा आपल्याशी जोडलेला राहील. जो त्यांच्या लोकांच्या जास्त सानिध्यात असेल तर त्यालाही हळूहळू तुम्ही समजून सांगा की कशा पद्धतीने काय करायचे, कसे संकट आहेत, काय करायचे. आज हा सगळा मोर्चा हा फक्त जन आक्रोश आज समोर आलेला आहे. हा आक्रोश कुठेतरी समोर दाखवून देण्याकरता आपल्याला ज्या ज्या वेळेला कुठं अन्याय घडल तर त्या वेळेला आपण एकत्र आलं पाहिजे. म्हणून आजच्या निमित्ताने एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि आपल्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येने सकाळी 10 वाजल्यापासून म्हणजे कुठलंही तुम्ही आज मग तसं म्हणावं लागेल की अर्धा दिवस उपवासाचा झाला, काय हरकत नाही. महादेवाचा वार आहे, आज सोमवारचा दिवस आहे, पण त्या महादेवाच्या विचारातनं प्रेरित होऊन आपण कुठंतरी एक या हिंदूंचं संरक्षण करण्याकरता एक जबाबदारपणे आपण सगळे एक आपलं संघटन हे कायम ठेवा. निवडणुका येत राहतील, विचार येत राहतील, जात राहतील, पण हिंदू हा विचार या भारत भूमीत जसा निर्माण झालेला, जसा समाज हिंदू म्हणून जेव्हा जन्माला आला त्यावेळेसपासून तो आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यामुळे याला कधीही कुणी थांबवू शकणार नाही. आज आम्ही आहेत, उद्या कुणीतरी येईल, तिसरं उद्या काळ बदलत जाईल, पण माणसं तुम्हाला सांगतो हिंदू म्हणून कधी न थांबणारा प्रवास आहे. अनेक लोक येऊन गेले या भारत भूमीमध्ये आपल्या हिंदू समाजाला थांबवण्याकरता, पण त्यांचा कधी नायनाट झाला हे कधी कोणाला लक्षात सुद्धा आलं नाही, त्या लोकांना सुद्धा समजलं नाही. म्हणून हे विचारधारा हे पुढच्या पिढ्यांनी हे आपण लक्षात घेतली पाहिजे, त्या विचारधारेप्रमाणे काम केलं पाहिजे. एवढंच आजच्या या हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम.